श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की गुरुवक्रीचा काळ हा धनुराशींसाठी कसा जाणार आहे, धनुराशीवर त्याचे काय परिणाम होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की धनुराशी राशीचक्रातली 9व्या नंबरची रास आहे आणि धनुराशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत. म्हणजेच काय की तुमचे स्वतः जे तुमचे ग्रह आहेत ते आता वक्री होणार आहेत आणि गुरुग्रह वक्री होत असताना तुम्हाला त्याचे काय फळ मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया मित्रांनो की वक्री होणे म्हणजे काय. की प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती एका विशिष्ट वेगाने मार्गक्रम करत असतो. म्हणजे त्यांचा वेग हा कमी जास्त प्रमाणात असतो. पण वक्रीच्या काळात एखादा ग्रह जर त्याचा वेग कमी करतो किंवा मंदावतो तर त्याला त्या गती जेव्हा त्याची मंदावते त्याला वक्री होणे असे म्हणतात. आणि गुरुग्रह हे 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी असा 118 दिवसाच्या काळ वक्री होणार आहेत. आणि गुरुग्रह हे शुभ, आनंद, पैसा, आर्थिक परिस्थिती, संतान प्राप्ती याचे शुभ किंवा चांगले फळ देणारे ग्रह आहेत. आणि असे हे गुरुग्रह हे जेव्हा वक्री होतात त्यावेळेस राशींवर त्याचा चांगला परिणाम होत असतो. म्हणजेच काय की धनुराशीला त्याचे चांगले परिणाम होणार आहेत. धनुराशीची आर्थिक स्थिती वाढणार आहे, आर्थिक उलाढाल वाढणार आहे किंवा त्यांच्याकडे पैशाची आवक सुद्धा वाढणार आहे. आणि धनुराशीची जी पेंडिंग कामं होती किंवा राहिलेली कामे होती ती सुद्धा येणाऱ्या गुरुवक्रीच्या काळात ही पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुमचे आरोग्य सुद्धा गुरुवक्रीच्या काळात चांगले राहणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या आरोग्याची जी काळजी होती, तुमचं आरोग्याला काही प्रॉब्लेम नसताना सुद्धा तुम्हाला वाटत होतं की मी आजारी पडेल का काय, मला हा त्रास होईल का काय, अशी तुमच्याकडे नकारात्मक भावना ही तुमच्या मनामध्ये जागृत झालेली असेल ती सुद्धा गुरुवक्रीच्या काळात ही दूर होणार आहे आणि तुमचे आरोग्य हे चांगलं राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करणार आहात. म्हणजेच काय मित्रांनो, कुठलेही काम हे अवघड नसतं. तुम्ही जर मनात ठरवलं की हे काम मी करणार तर ते तुम्ही करणारच आहात. तुम्हाला तुमच्या कुठलंही काम तुम्हाला अवघड वाटणार नाही. म्हणजेच काय, एखादं काम जर तुम्हाला अवघड वाटत असेल, हे काम मला जमेल की नाही, किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तो व्यवसाय सुरू करू का नको, किंवा त्यात मला नफा होईल का, प्रॉफिट होईल, किंवा तो धंदा चालेल की नाही चालणार, एखादा व्यापार करायचा आहे तो व्यापार मी करू का नको, ही जी तुमची नकारात्मक भावना तुमच्या मनामध्ये होती ती नकारात्मक भावना तुमच्या येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात ही दूर होणार आहे आणि तुम्ही तुमची सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणार आहात. मित्रांनो बघा की कुठलेही काम करा तुम्ही, कुठलेही काम अवघड नसतं. तुमचे जर मनात विचार सकारात्मक असतील, तुमचे कर्म चांगले असतील आणि तुम्ही प्रामाणिकपणे एखादी जर कष्ट किंवा काम करत असाल तर धनुराशीच्या व्यक्ती ह्या नक्कीच त्यात यशस्वी होतील. धनुराशीच्या व्यक्तीच नाही तर सगळ्या व्यक्ती त्यात कुठल्याही कामात या यशस्वी होतील ज्यावेळेस ते आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवतील किंवा हे काम मी करणारच किंवा हे काम होणारच, असे ज्यावेळेस तुम्ही विचार कराल त्यावेळेस ते नक्कीच ते काम होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा की येणाऱ्या गुरुवक्रीच्या काळात तुमचा राग सुद्धा तुम्ही कंट्रोल करणार आहात. तुम्हाला एखाद्या कामाची जिद्द असेल किंवा तुम्हाला चिडचिडपणा होत असेल, एखाद्या कामात तुम्हाला सारखं चिडचिडपणा जाणवत असेल, कामाच्या ठिकाणी तुमचा चिडचिडपणा जाणवत असेल, तो तुमचा येणाऱ्या 118 दिवसाच्या काळात हा कमी होणार आहे. तुमच्या रागावर तुम्ही कंट्रोल ठेवणार आहात. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमची वाणी सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या वाणीवर सुद्धा काम करणार आहात. तुमच्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे आणि तुम्ही कुठल्याही माणसाशी बोलताना किंवा कोणाशीही बोलताना अतिशय गोडपणाने तुम्ही बोलणार आहात. म्हणजेच काय की तुमचं अतिशय वाणीवर नियंत्रण राहणार आहे. तुम्ही कोणालाही अपशब्द या काळात बोलणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा यावेळेस सुधारणार आहे. तुम्हाला आर्थिक आवक जी आहे ती तुमची वाढणार आहे. तुमच्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचं असेल तुम्ही ते वाहन खरेदी करणार आहात. नवीन फ्लॅट घ्यायचा असेल ते तुम्ही फ्लॅट घेणार आहात किंवा एखाद्या ठिकाणी जमीन तुम्हाला घ्यायची असेल ते तुम्ही घेणार आहात. त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुमचं जुनं घर काही डागडुजी तुम्हाला करायची असेल किंवा जुन्या घरात काही काम करायचं असेल
ते सुद्धा तुम्ही येणाऱ्या गुरु वक्रीच्या काळात करणार आहात. किंवा मित्रांनो बघा, जे काही जुनं असेल ते तुम्ही बदलणार आहात. म्हणजेच काय, एखादी जुनी गाडी असेल ती तुम्हाला बदलून नवीन घ्यायची असेल तर तुम्ही ती बदलणार आहात किंवा तुम्ही बदलायचे योग आहे. मित्रांनो त्याचप्रमाणे बघा की नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमचं कामावर जर लक्ष लागत नसेल आणि ती काम तुम्हाला बदलण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती बदलण्याचा योग येणाऱ्या काळात नक्की आहे. त्याचप्रमाणे बघा की मित्रांनो ज्याप्रमाणे तुमचं चांगलं होणार आहे त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा तुमच्या आजूबाजूचे प्रश्न शत्रू डोकं वर काढणार आहात. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, परंतु त्यात ते अपयशी ठरणार आहेत. म्हणजेच काय की त्यांचा प्रयत्न हा यशस्वी होणार नाही. परंतु मित्रांनो काम करत असताना तुम्ही जसे मित्रांवर लक्ष ठेवता तसे तुमच्या शत्रूवर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे. आणि कामाच्या ठिकाणी जर शत्रू असतील तर त्यांना तुम्हाला काही बोलायचं नाही. फक्त आपलं काम हे चोखपणाने प्रामाणिकपणाने करायचं आहे. म्हणजे शत्रू तुमचं काहीही बिघडू शकत नाही. आणि तुम्हाला कुठल्याही राजकारणात हा भाग घ्यायचा नाहीये. म्हणजेच काय की राजकारण म्हणजे काय, शत्रू जर तुमच्या भोवती राजकारण करत असेल तर तुम्हाला त्यापासून दूर राहायचं आहे. तर मित्रांनो बघा की त्याचप्रमाणे बघा की एखाद्या भूल थापांना तुम्हाला बळी पडायचं नाहीये. म्हणजेच काय की जर एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल इथे पैसे गुंतवा तुम्हाला जास्त नफा मिळेल, तिथे पैसे गुंतवा तुम्हाला जास्त नफा मिळेल, हे करा तुम्हाला नफा मिळेल, इथून तुम्हाला पैसे मिळतील, तर त्या भूल थापांना तुम्हाला अजिबात बळी पडायचं नाहीये. प्रामाणिकपणे काम करायचं आहे, प्रामाणिकपणे कष्ट करायचे, तुम्हाला पैसा हा ऑटोमॅटिक मिळणार आहे. म्हणजेच काय की तर 118 दिवसाच्या काळात तुम्हाला पैशाची आवक तर वाढणारच आहे, परंतु काही लोक तुमच्या जवळ येऊन तुम्हाला सांगू शकतात की हे काम करा तुम्हाला जास्त नफा मिळेल, ते काम करा जास्त नफा मिळेल. भूल थापा तुम्हाला मारतील आणि त्यात तुम्ही भूल थापांना जर बळी पडला तर तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे किंवा तुमची फसवणूक हे नक्कीच होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका. आपलं काम हे चोखपणाने करा. तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनात यशस्वी होणार आहात. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की गुरु वक्रीच्या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक यात्रा सुद्धा करू शकता. प्रवास तुमचा घडणार आहे किंवा तुम्हाला असं वाटेल की मला एखाद्या शांत ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही नक्कीच एखाद्या शांत ठिकाणी प्रवासासाठी जाणार आहात. त्याचप्रमाणे बघा की तुमच्या जोडीदाराशी तुमचं चांगलं पटणार आहे. ज्या लोकांना नोकरी नसतील किंवा ज्यांना नोकरीची इच्छा असेल अशा व्यक्तींना सुद्धा येणाऱ्या गुरुवक्रीच्या काळात ही नोकरी प्राप्त होणार आहे. मित्रांनो बघा की त्याचप्रमाणे की तुमचा धनुराशीच्या व्यक्तींना जर एखादा व्यापार किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल ते सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात करू शकता. मित्रांनो की बघा की गुरुवक्रीच्या काळात धनुराशीला चांगले फळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे फक्त तुम्हाला एकच सावधानगिरी बाळगायची आहे, ती म्हणजे कुठल्याही भूलथापांना तुम्हाला बळी पडायचं नाहीये आणि आपली आर्थिक फसवणूक ही टाळायची आहे. त्याचप्रमाणे आपले शत्रू जे डोकं वर काढणार आहेत त्यांच्यापासून सुद्धा तुम्हाला सावधानगी बाळगायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काही उपाय सुद्धा करू शकता. तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करू शकता, हनुमान चालिसाचे पठण हे करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना तेल आणि काळे तेल सुद्धा वाहू शकता. हे उपाय तुम्ही केल्याने तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे आणि गुरुवक्रीचा काळ तर तुम्हाला अतिशय शुभ आहे. फक्त जिद्दीने काम करा, एखादं कष्टाने काम करा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि तुम्ही नक्कीच सकारात्मक विचार ठेवाल तर नक्कीच तुमचं काम होणार आहे. आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.